अनुज, वॉशरूम मध्ये होतास ना? मी तुला सगळीकडे शोधून आले. काही काम होतं का? अरे, ही तू अजून हातात घेऊन का उभा आहेस? जिच्यासाठी आणलीस तिला जाऊन दे की. तुला कसं कळलं मी? त्यात काय कळायचंय? लेडीज हँडबॅग आहे म्हणजे कुसुमसाठीच असणार ना. अनुज बाळा, तू प्रयत्न करतोयस हे बघून खरंच खूप बरं वाटलं मला. मनापासून करतोयस ना, मग हे प्रयत्न नक्की कुसुमपर्यंत पोहोचतील आणि ती मोठ्या मनाने सगळं विसरून सुद्धा जाईल, खात्री आहे मला. आता पाठी कोरी करा आणि नव्याने सुरुवात करा. अच्छा, म्हणजे ही बॅग तू बाहेर काढून ठेवली होतीस? हो, मग तुझ्या वस्तूंना दुसरा कोण हात लावणार? मगाशी तुला बोलवायला आले ना, तेव्हा बघितली मी. आणि मग तेव्हा कुसुम पण रूम मध्ये आली आणि मी तिला सुद्धा ही बॅग दाखवली. आवरून बाहेर ये, माझं काम आहे तुझ्याकडे. कुसुमनं ही हँडबॅग पाहिली आहे. इलिशा कुसुमची मैत्रीण आहे. ही बॅग इलिशानी वापरताना पाहिली तर? कुसुमला बॅग दिली तर एली दुखावली जाईल आणि एलीला दिली तर कुसुम. काय करू कळतच नाहीये. ऐक ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? कुसुमला आपल्याबद्दल? कम ऑन एली, मी तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट कुसुमनी पाहिलंय. इश, बिग डील. नाही, ऍक्च्युली झालं असं की आईला असं वाटलं की ते गिफ्ट मी कुसुमसाठी आणलंय, त्यामुळे आईने कुसुमला. आय डोंट केअर. उद्या ऑफिसला येताना ते गिफ्ट घेऊन ये. अगं पण मी कुसुमला. अनुज, मला हवी असलेली कोणतीही गोष्ट मी कोणाच बरोबर शेअर करत नाही. सो तू ती बॅग घेऊन ये. स्वरा, रात्री खूप उशिरा आलीस ना? कुसुमने कंप्लेंट केली ना माझी. ती वहिनी आहे तुझी आणि कोणीही कंप्लेंट वगैरे केली नाहीये. पार्टीला जाताना तू मला सांगून गेली होतीस, आहे ना लक्षात? तुझा फोन लागत नव्हता म्हणून मी ड्रायव्हरला कॉल केला. त्यांनी सांगितलं तू त्याला ओरडू नकोस आता. आणखी एक गोष्ट, कुसुम आणि अनुज मध्ये तू पडू नकोस. लहान आहेस अजून, खूप गोष्टी तुला कळत नाही. स्वरा, रात्री उशिरापर्यंत असं बाहेर राहणं चांगलं नाही बाळा. एखादा फोन तरी करायचा होतास ना, काळजी वाटते. सॉरी मॉम. पुढच्या वेळेस लक्षात ठेव. हो, नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत सुहासिनी. असले पाहिजेत म्हणजे आहेतच. कुसुमही लेट आली होती. तिला सुद्धा बोललीये मी कधीच कुसुम आणि स्वरामध्ये भेद केला नाहीये. कुसुम त्या दिवशी ऑफिसमध्येच होती. ऑफिसमध्ये अनुजपेक्षा जास्त काम असतं का तिला? हे ऑफिसमध्ये गेल्याशिवाय कसं कळणार? त्यासाठी ऑफिसला जायची गरज नाहीये. अगं, तिची पोस्ट बघ आणि अनुजची. सुहासिनी, तुझी सून ना पक्की ड्रामेबाज आहे. ती घरी आल्यापासून ना अनुज आपल्यापासून दूर जात चाललाय. ती दाखवते मी किती साधी आहे म्हणून, पण अनुजचा ती मानसिक छळ करते. अनुजने तुला सांगितलं की कुसुम त्याचा मानसिक छळ करते? सांगायला कशाला हवं? म्हणजे नाही सांगितलं. आता खरी परिस्थिती तुला वाटते तशी नाहीये रीना. अनुजचं मन बदलतंय. कुसुमनी त्याच्यासाठी आजपर्यंत जे जे केलंय ना, सगळ्याची जाणीव होतीये त्याला. हे अनुज तुला बोलला? नाही, पण त्याच्या वागण्यावरून माझ्या लक्षात येतंय. असं त्याने काय केलं?
काल त्यांनी कुसुमसाठी डिझायनर बॅग आणली आहे गिफ्ट म्हणून. तिने मागितलं असेल. मॉम, अगं ती कुसुम. अगं कुसुम कधीच असं काही मागणार नाही. अनुष तिला सरप्राईज देणार आहे. कसं आहे ना रीना, नातं टिकवण्यासाठी चांगल्या मनाने प्रयत्न केले तर ते कधीही वाया जात नाही. वहिनी आणि तिची फॅमिली हे कसे आहेत तुला नाही कळणार, कारण तू खूप इनोसंट आहेस मॉम. आणि ते लोक ना. स्वरा, आपल्यालाही हेच हवंय ना. अनुज कुसुम बरोबर आनंदी राहणार असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, नाही का? सुहासिनी, तुला कुठे बाहेर जायचं होतं ना? नाही, का अडवलंस मला? अगं त्या कुसुमच्या फॅमिलीतले लोक कसे आहेत हे कळलं असतं ना मॉमला. आणि सुहासिनीने प्रूफ मागितलं असतं तर? आधी त्या रुपालीची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन काढायला हवी विथ प्रूफ, मगच सुहासिनीला सांगू. अनुज, मला माहितीये ही बॅग तू माझ्यासाठी आणली नाहीयेस. अनुज, एवढं घडलं आपल्यात तरीही तू माझ्यापासून गोष्टी लपवतोयस. असा का वागतोयस अनुज? आता तरी मला खरं काय ते सांगणार आहेस का? ऍक्च्युली कम इन. हाय कुसुम. सर, ॲक्च्युली काल आपली बॅग चुकून एक्सचेंज झाली, सो एकदा तुमचं गिफ्ट चेक करून घ्या. कुसुम, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. अगं, अनुज सरांनी रेळेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बरोबर एक डील फायनल केलं. अँड आय मस्ट से ही इज ब्रिलियंट. अगं, म्हणजे काय प्रेझेंटेशन दिलंय सरांनी. रेळेकर ग्रुप बद्दलचा त्यांचा होमवर्क हा त्यांच्या प्रेझेंटेशन मधून दिसत होता. ग्रेट. ऍक्च्युली टीमवर्कमुळे हे सगळं पॉसिबल झालंय. सी, किती डाऊन टू अर्थ आहेत. ऍक्च्युली आम्ही या डीलसाठी स्वतःहून अप्रोच केलं आणि म्हणूनच टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून त्यांनी आम्हाला हे गिफ्ट दिलं. सर, बाय द वे, आपल्याला सुद्धा त्यांना काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावंच लागेल. हो. बघ ना, म्हणजे मला माहीतच नव्हतं की फक्त डील फायनल झालं तरी असं गिफ्ट मिळतं. माझ्यासाठी तर हा ड्रीम जॉब आहे. ओह, आय एम रिअली सॉरी. म्हणजे तुमचं काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होतं आणि मी मध्येच आले. ओके, यू कंटिन्यू, मी येते. किती वेळा अविश्वास दाखवणार आहेस अनुजवर? काय झालं कुसुम, तुला काही? आय एम सॉरी. पुन्हा मी सत्य जाणून न घेता तुझ्यावर अविश्वास दाखवला. सॉरी. कुसुम, इट्स ओके. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. Congrats, Chan. But now you owe me one more.
रुपाली, हा किती दिवसांनी आलीस? कशी आहेस बाळा? मी मस्त आहे. अगं असू दे असू दे, यशस्वी हो. ये ना बस. मी तुझ्यासाठी पाणी आणायला सांगू? नको. बस. बस. बसा ना तुम्ही. घरी सगळे कसे आहेत? मस्त आहे. बाबांची तब्येत ठीक आहे ना आता? हो छान आहे. त्यांना कंपल्सरी आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी. मला कुसुम आणि अनुजकडून कळलं. खरं तर मी आणि अनुजचे बाबा त्यांना भेटायला येणार होतो, पण जरा काम निघालं त्या दिवशी म्हणून नाही जमलं. आईने लाडू दिलेत. ताई आणि जिजूंना आवडतात ना म्हणून. देवाकडे आज आणखी काही मागितलं असतं तर तेही मिळालं असतं. आता हिच्याकडून सगळी माहिती मिळवते. हाय, हाय. कशी आहेस? मस्त आहे आंटी. ही रुपाली पोचली की नाही काय माहिती. एक मिनिट हा. हॅलो. हा पोचलीस का? हाय, पोचले मी. आणि लाडू दिलेस? हो, डब्बा पण दिला. हा. वासंती ताईंचा फोन आहे का? की त्यांना जरा व्हिडिओ कॉल लाव ना. खूप दिवसात बोललो नाही होता मी. आई, दादा आहे का? हो आहे ना. मी आहे ना त्याच्या फोनवर व्हिडिओ कॉल करते. बर. रुपा तुझ्या फोनवर व्हिडिओ कॉल लावते. आला. वासंती ताई, कशा आहात? ठीक आहे. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा. थँक्यू. सॉरी, त्या दिवशी येता नाही आला आम्हाला. यायला जमलं नाही ते एका अर्थी बरंच झालं. यांना कसं सांगू त्या दिवशी काय झालं होतं? कसा झाला वाढदिवस? छान झाला. आता कुसुमच्या बाबांना बरं वाटलं की तुम्ही सगळे निवांत या आमच्याकडे. जेवायलाच या. अहो तुम्हीच या सगळ्यांनी एकदा आमच्याकडे. येऊ येऊ. खूप दिवस झाले आपल्याला भेटून. सुहासिनी, 2000 रुपये सुट्टे मिळतील का? जरा थांब, नंतर देते. रुपाली, तुझ्याकडे आहेत? हो आहेत. कुसुमकडून अधूनमधून खुशाली कळत असते. तुमच्यासारखी चांगली माणसं, चांगलं घर मिळालं, आम्ही भरून पावलो. हे घ्या. रुपाली, एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? ते लायब्ररीतून ॲडव्हान्स घेतले. मीच मागितले ते येण्या जाण्यासाठी म्हणून. मग आम्हाला सांगितलं नाहीस ते? विसरले मी. बघा, आजच्या मुली किती हुशार आणि प्रॅक्टिकल असतात. पैसे कसे मिळवायचे ना हे त्यांना बरोबर कळतं. बरं मग वासंती ताई, प्रत्यक्षात भेटूच आपण. काळजी घ्या. हो. मी निघते. अगं थांब, एवढ्याला घाईनी कुठे जातेस? जेवून जा, तुझ्या बहिणीचंच घर आहे. हक्काने थांब. काय सुहासिनी? काय रुपाली, जॉब कधी लागला? आत्ताच. लायब्ररीमध्ये ना? टायमिंग काय असतं तिथे? सकाळी जाते आणि संध्याकाळी येते. रात्री उशिरापर्यंत थांबावं लागतं का? लायब्ररी एवढ्या उशिरापर्यंत कुठे सुरू असते? मी पण ना काही विचारते. तुझी लायब्ररी कुठे आहे? SV रोडच्या इथे. परवा रात्री तू उशिरा बाय चान्स MG रोडला गेली होतीस.
हे काय? क्रिसमस पार्टी पासेस द आयरिश पब मध्ये. सॉरी एली, मला नाही जमणार. माझी रेडेकरांबरोबर मीटिंग आहे. व्हॉट? अनुज, फेस्टिव्ह सीझन चालू आहे, त्यामुळे तुला जे काही काम करायचं ना ते न्यू इयर मध्ये. ओके? एली, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, दिस इज इंडिया आणि इथे फेस्टिवल सीझन म्हणजे दिवाळीचा असतो आणि ती कधीच झाली. किती बोर आहेस यार तू. मी ज्या अनुजला ओळखत होते ना तो असा नाहीच आहे. तो अनुज तुला फक्त वीकेंडला भेटेल. कम ऑन यार अनुज, मी तुला किती मोठ्या ट्रबल मधून सोडवलंय. हो, पण त्यात अडकलो पण तुझ्यामुळेच ना. मला काही ऐकायचं नाहीये. आज तुला माझ्या बरोबर पार्टीला यावं लागेल. ए बाय द वे एली, तुझं टायमिंग आज सॉलिड होतं. थोडक्यात वाचलोय आपण. तुला सुद्धा सरप्राईज होतं ना. ओ माय गॉड, काय चेहरा झाला होता तुझा. नशीब कुमसुमच्या लक्षात नाही आलं, अदरवाईज काही खरं नव्हतं. बट यू मस्ट ऍडमिट की ही अशी आयडिया फक्त मला सुचू शकते. सी, मी तुझ्यासाठी कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहे आणि तू माझ्यासाठी फक्त एका पार्टीला नाही येऊ शकत. म्हणजे तू पार्टीला येतोयस. वाव, आय एम सो हॅपी. आय एम टेलिंग यू, हे 2021 ना तुझ्यासाठी एक लाईफ टाईम मेमरी देऊन जाणार आहे. आय एम शुअर तुला खूप मजा येईल. आपण खूप एन्जॉय करू आणि तिकडे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नसेल. कामेन, हरी काका ही फाईल कुसुमला देऊन या. बर, थँक्यू. काही नाही, तू फक्त संध्याकाळी ये. बाकी काही नको. या ना हरी काका. मॅडम, अनुज साहेबांनी ही फाईल तुम्हाला द्यायला सांगितली आहे. ओके, मी पाहते. थँक्यू. लीना मॅम. सिट कुसुम. कुसुम, या आणखी काही फाईल्स आहेत. यू हॅव टू कम्प्लीट इट टुडे इटसेल्फ. ओके? ओके मॅम. ओह, आय एम रिअली सॉरी कुसुम. आय नो तुला कामाचा प्रचंड लोड आलाय, बट यू अंडरस्टँड राईट? ख्रिसमस आहे, इयर एंड आहे आणि आपला मोस्ट ऑफ द स्टाफ सुट्टीवरती गेलाय. नो प्रॉब्लेम मॅम, मी करते. कुसुम, ॲक्च्युली मी तुला हे सांगणं बरोबर दिसत नाहीये, बिकॉज तू या कंपनीमध्ये स्वतःची अशी वेगळी आयडेंटिटी मेंटेन केली आहेस, म्हणून तुला सांगावंसं वाटतंय. सांगा ना मॅम. कुसुम, आपली कंपनी ओव्हर टाईम पे करते, सो यू कॅन. नो मॅम, ओव्हर टाईमसाठी नाही. नेक्स्ट वीक कंपनी ऑडिट आहे आणि हे सगळं अर्जंटली झालं पाहिजे. आय अंडरस्टँड मॅम. ह्या सगळ्या फाईल्स मी कम्प्लीट करेन. इट्स रिअली सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच डिअर. मेरी क्रिसमस विथ लव, एली.